नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. आरोग्य विभाग भरतीबद्दल एक नवीन अपडेट आपल्याला घ्यायचं आहे. आता 5 मेला MPSCचा ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व पदांचं विस्तारीकरण आणि नवीन सेवा संयुक्त परीक्षेचं आयोजन आणि सुसूत्रीकरण होणार आहे. 5 मेच्या GR नुसार झालेलं आहे. मग अशामध्ये आता आपला आरोग्य विभागाचं प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलं होतं की पुढच्या 45 दिवसामध्ये आम्ही आकृतीबंध सादर करणार आहे. मग महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाच नेमका प्रश्न आहे की ही जी भरती येणार आहे ही MPSC मार्फत होणार की दुसरं काही याचं नियोजन असणार आहे. न आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी MPSCचं जे 5 तारखेचा जो GR आहे तर तो संपूर्ण पाहिलेला आहे. मग आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल काय अपडेट आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासोबतच वनरक्षक भरती जी आहे तर त्या संदर्भात देखील आहे. देन नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, देन महामंडळ असतील किंवा MPSCच्या कार्यकक्षेच्या बाहेरील कोणकोणते विभाग आणि कोणकोणती पदं आहे याची देखील मी एक वेगळे व्हिडिओ सिरीज घेतलेली आहे. हा त्यामधला एक 3रा-4था व्हिडिओ असेल, ते देखील व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. तत्पूर्वी आता आपली ही MPSC तलाठी भरती जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये स्पेशल विद्यार्थ्यासाठी VIP बॅच आणि हे देखील आहे. तलाठीचा आकृतीबंध मंजूर आहे, वित्त विभागाची मान्यता आहे, सेवा प्रवेश नियम देखील आलेले आहे. पुढील काही दिवसामध्ये 6 ते 9 महिन्यामध्ये कधीही तुम्हाला जाहिरात दिसू शकते. ज्या दिवशी आकृतीबंध आला तेव्हापासून मी सांगत आलेलो आहे. ना आता येऊया आपल्या या GR वरती आणि नेमका जो संबंध आहे किंवा संदर्भ आहे आजच्या या व्हिडिओचा की आरोग्य विभागाची भरती कोणामार्फत होणार आहे. पण आता हा GR आहे, ठीक आहे. हा GR कधीचा आहे? 5 तारखेचा आहे, ठीक आहे. 5 तारखेचा GR आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 4 नंबरच्या पेजवरती, किती 4 नंबरच्या पेजवरती हा एक विषय आहे की ग्रुप सी मधले पद जे आहे तर त्यांनी प्रशासकीय आणि तांत्रिक अशा 2 विभागामध्ये 2 बकेट्समध्ये 2 मोठ्या बकेट्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे की विभागणी केलेली आहे. न आता प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252, ज्या दिवशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी 252 होते तर त्या दिवशी 269 होते आणि गट जे आहे तर ते 17 होऊन 18 होते. पण GRच्या हिशोबानं 252 आणि 17 गट आहे. एक गट आणि वरती जे 15-16 पद आहे त्याच्याबद्दल नेमकं काय झालं कोणालाच माहिती. एनिवेज हे 252 आणि 17 गट प्रशासकीय झालेले आहेत. प्रशासकीय 17 बकेट तयार करण्यात आलेले आहेत आणि आपलं जे आरोग्य विभागाचे मोस्ट ऑफ द जी पदं आहेत तर ती येतात तांत्रिक विभागात. कोणत्या विभागात येतात? तांत्रिक विभागात येतात, ज्यामध्ये 221 प्रकारची पदं आहेत आणि त्यासाठी 29 गट तयार करण्यात आलेले आहे. मग आपलं जे पद आहे ते या 29 गटामध्ये कुठेतरी असेल, ठीक आहे ना. आता आपल्याला जर ते पद पाहायचं असेल तर आपल्याला 29 म्हणजे हे जे तांत्रिक गट आहे हे 45 ते 73 या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. किती नंबरपासून? 45 ते 73. मग आपण इकडे आलो 45 नंबरपर्यंत. 45 हे पहा, सहाय्यक कृषी अधिकारी आणि त्याच्या खालची 73 पर्यंतची जी पदं आहेत तर ती यांत्रिक म्हणजे टेक्निकल मोठ्या बकेटची पदं आहेत. यामध्ये काय दिलेलं आहे? सगळं फक्त पदांचं नाव दिलेलं आहे. ते पद कोणकोणत्या विभागातलं आहे ते भरल्या जाणार याची यादी दिलेली आहे. अगोदर कसं होतं? विभाग आणि विभागात कोणकोणती पदं असणार असं होतं. आता गणित जे तर ते उलट झालेले. आता आहे पद आणि ते पद कोणकोणत्या विभागात भरल्या जाणार आहे या पद्धतीनं थोडंसं समजून घ्यायचं आहे ना. आता आपण 45 नंबरला पाहिलं तर सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या काही कामाचं नाही, सहाय्यक मत्स्य अधिकारी आरोग्य विभागाशी संलग्नित नाहीये, AMVIचं संलग्नित नाहीये, ऑडिटरचं देखील नाहीये, भूकर मापक नाहीये, केमिस्ट, प्रयोगशाळा कर्मचारी हे एक आहे, दंतवैद्यज्ञ, तंत्रज्ञ, डायटिशियन, देन फायर, ठीक आहे, आणि परिचारिका आहे पहा. नर्सिंग 59 नंबरचं पद आहे. 60 नंबरचं पॅरामेडिकल आहे, ठीक आहे. म्हणजे पॅरामेडिकल नर्सेस म्हणजे ANM GNM झालेले ज्या नर्सेस वगैरे आहेत तर ते देखील आहे. आरोग्य सेवकाचं यामध्ये कुठेही नाव नाही. मी सगळं काही चेक केलेलं आहे ना. आता आपण पाहूया की आपल्याला प्रयोगशाळा कर्मचारी हे जे पद आहे हे कोणकोणत्या विभागातलं भरल्या जाणार आहे. प्रयोगशाळा कर्मचारी हे जर पद पाहिजे असेल तर आपल्याला 160 नंबरच्या पेजवरती जावं लागणार आहे. आता मी सध्या आहे 186 नंबरच्या पेजवरती. आता आपण काय करूया की 60 नंबरचं जे परिशिष्ट आहे, 60 नंबरचं कोणतं पद आहे? 60 नंबरला आहे पॅरामेडिकलचं, ठीक आहे. मग आता आरोग्य विभागामध्ये पॅरामेडिकलचे कोर्सेस केलेल्या विद्यार्थ्यांना जागा असते. मग आता आपण पाहूया की या पॅरामेडिकलचे जे पद आहेत तर ते आरोग्य विभागाचे यामध्ये अंतर्भूत केलेले आहे का? पहा आता यामध्ये कोणतं एक्सरे टेक्निशियन पद दिलेलं आहे. एक्सरे टेक्निशियन दिलेलं आहे, एक्सरे असिस्टंट दिलेला आहे, एक्सरे टेक्निशियन परत दिलेला आहे, देन MRI टेक्निशियन दिलेला आहे, देन ECGचे जे आरोग्य विभागाचं पद आहे ते देखील दिलेलं आहे, ठीक आहे. देन ECG टेक्निशियन
रेडिओलॉजीचं दिलेलं आहे, डायलिसिस दिलेलं आहे, प्रयोगशाळा टेक्निशियन दिलेलं आहे, ॲनेस्थेशियाचं दिलेलं आहे, रक्तपेढीचं आहे, सिटी स्कॅन आहे, अंधार खोली सहाय्यक आहे, ही सगळी पदं दिलेली आहे, प्रयोगशाळा सहाय्यक दिलेला आहे, एक्सरे दिलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पदं कोणत्या विभागाची भरल्या जाणार आहे? वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, म्हणजे डायरेक्टर ऑफ आयुष, म्हणजे जे DMER जे आहे, DMER नाही, आयुष जे विभाग आहे, तर याची पदं भरल्या जाणार आहे. आरोग्य विभागाची नाही, सार्वजनिक आरोग्य विभागाची बिलकुल ही पदे यामध्ये कशामध्येही नाव नाहीये. वैद्यकीय आरोग्य शिक्षण तुम्ही बघून घ्या, सगळे जे पदं आहेत, ठीक आहे, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य DMERचंच हे जे पद आहे ना, तर यामध्ये दिलेलं आहे. औषधी आयुष संचालनालयाचं जे पद आहेत तेच फक्त याच्या मार्फत भरल्या जाणार आहे. आता हे जे ECG टेक्निशियन पद आहे ते आरोग्य विभागात पण आहे, पण आरोग्य विभागातले MPSCच्या मार्फत भरल्या जाणार नाही. जर तसं असतं तर इथं आरोग्य विभागाचं देखील नाव दिलेलं असतं, इथे ते पदाचं नाव नाहीये. राहिला प्रश्न आपलं दुसरं कुठलं पद पाहायचं आपल्याला? प्रयोगशाळा कर्मचारी. ठीक आहे, प्रयोगशाळा कर्मचारी हे पद आहे 160 नंबरला. आपण क्विकली जाऊया आता 160 नंबरवरती आणि पाहूया की प्रयोगशाळा कर्मचारी हे पद नेमकं कोणकोणत्या विभागातलं आता MPSC भरणार आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे, 160 160 162 160. ठीक आहे, आता पहा, आता प्रयोगशाळा सहाय्यक, ठीक आहे, लॅबोरेटरी असिस्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे पद आहे उच्च तंत्रज्ञ शिक्षण या विभागातलं गट क चं पद आहे. देन हे जे पद आहे याच्यासाठी एज्युकेशन काय 10वी पास होता अगोदर, आता काय केलेलं आहे बॅचलर्स डिग्री केलेली आहे इन सायन्सची बॅचलर डिग्री असेल तरच केलेलं आहे. देन प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे. ठीक आहे, गृह विभागाचे आहे, या साईडला तुम्हाला सगळे हे दिसतील. ठीक आहे, हे बघा या विभागाचा आहे, गृह विभागाचा आहे, गृह विभागामध्ये आणखी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ, ठीक आहे, हे देखील आहे. ठीक आहे, देन MIDCचं उद्योग MIDCचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. ठीक आहे, देन हे आयुष विभागाचं देखील प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. ठीक आहे, गट क मधलं सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग नाही, हे बघा 10 नंबरला जे आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम आलेलं आहे प्रयोगशाळा सहाय्यक, पण सार्वजनिक आरोग्य विभागामधलं इथं आलेलं नाही. ना आता आणखी पुढे जाऊन पाहूया, गट क मधलं शालेय क्रीडा शिक्षण विभागातलं जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद आहे ते देखील आहे. देन आणखी कुठले विभाग आहेत यामध्ये आदिवासी विभागातलं देखील आहे, प्रयोगशाळा सहाय्यक जे आहे ते आदिवासी विभागातलं पद आहे. जलसंपदा विभागातलं देखील प्रयोगशाळा सहाय्यक आहे, पाणी पुरवठा मधला आहे. देन आणखी 19 प्रकारच्या जे पद आहेत ना तर ते आहे, यामध्ये 19 विभाग नाहीये, काही विभागामध्ये ते कॉमन आहे. तर त्यामुळे सगळ्या पदासाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहे किंवा लॅब टेक्निशियन जे आहे तर ते पद भरल्या जाणार आहे MPSCच्या मार्फत. पण सार्वजनिक आरोग्य विभागाचं कुठलंही पद यामध्ये नाही आहे. इनफॅक्ट जर तुम्ही इथं कंट्रोल F केलं, फाइंड जर केलं आणि आरोग्य विभाग टाकलं तर तुम्हाला कुठेही आरोग्य विभाग इथे दिसणार नाही. म्हणजे सगळ्या याच्यावरून एक गोष्ट मात्र मला हायलाईट करावीशी अशी वाटते की आरोग्य विभागाची भरती ही MPSC मार्फत होणार नाही. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला आजचं व्हिडिओ आवडला असेल, हे विश्लेषण आवडलं असेल. याच पद्धतीनं आपण जवान, कर निर्धारण अधिकारी, वनरक्षक भरती, ठीक आहे, तसंच पोलीस भरती तर सांगितलेलं आहे की त्यांनी याच्यात घेणार नाही, पण मग जे कुठलं जेलच्या कारागृह पोलीस जे आहे तर ते कशामार्फत होणार. ठीक आहे, देन जे ड्रायव्हर असतात, पोलीस भरतीचे ड्रायव्हर असतात तर ते ठीक आहे चला ते तर पोलीस बोर्डामार्फत होणार. पण बाकीच्याही सगळ्या विभागाचं आणि पदांचं विश्लेषण आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये करत आहोत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम.